शिवाजी महाराजांचा जन्म जरी या किल्ल्यावर झाल्यानंतर इथं पर्यटन स्थळ मोठं झालं असतं. तसेच या ठिकाणी किल्ल्याला भेट देण्यासाठी लाखो पेक्षा जास्त हे इतिहासप्रेमी आले असते. कारण आज महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तर एक मनातून माणसाच्या एक वेगळं फील निर्माण होतं. अंगावर शहारे येतात, काटे येतात. कारण आपण जेव्हा नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपल्याला सुद्धा अंगावर शहारे आले असतील. कारण आपल्या राजाचं नाव इतकं मोठं आहे. कारण राजानं जे कर्तृत्व केलेले ते अजन्म जोपर्यंत सूर्य राहील चंद्र राहील तोपर्यंत या कर्तृत्व आहे राजाचं. हे सर्व पाहत असताना आपल्याला एक अभिमान वाटतो की माझा जन्म महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं सर? नाही, तुम्ही जे म्हणलात की शिवाजी छत्रपती महाराज इथं जन्मले असते, पण काही आपल्या प्रेक्षकांना पर्यटकांना माहीत नाही की शिवाजी महाराजांचा जन्म इथं का झाला असता. कारण त्याच्या मागे इथं किल्ल्यावरती कोण होते? इथं शहाजी महाराज 1629 हे म्हणायचं मग रोजी की शहाजी महाराजांचं इथं वास्तव्य होतं. त्यामुळं राजमाता जिजाऊ यांना इथं सुरक्षेच्या दृष्टीनं इथून शिवनेरीवरती हलवण्यात आलं आणि त्यामुळं शिवाजी महाराजाचा जन्म इथं होऊ शकला नाही. जर तो जन्म इथं झाला असता तर नक्कीच आमच्या भागाचं बी उज्ज्वल भविष्य राहिलं असतं. जसं की शिवनेरीमध्ये जे उज्ज्वल भविष्य आहे तसंच इथंचं पर्यटन बी तसंच झालं असतं आणि या पर्यटनाला नवीन दिशा भेटली असती. तिथल्या लोकांना रोजगार भेटले असते आणि इथं जगातून लोक आले असते. सह्याद्रीचा छावा आपल्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्मला असता. पर जन्म नसेल झाला तरी आज आपल्याला अभिमान आहे की आपण महाराष्ट्राचे या भूमीचे पुत्र आहोत. कारण आपला राजा खूप मोठा होता.